आता मी जे काही सांगणार आहे ते इथे असलेल्या सगळ्यांना माहित नाहीये. पहिली गोष्ट म्हणजे मोनिका, तू खोटं बोललीस. विक्रांत ईशाचा बाबा आहे हे तू खोट्या रिपोर्टने सिद्ध केलेस. पण तो ईशाचा बाबा नाहीये हे आता आम्ही सिद्ध केले. एक मिनिट, म्हणजे हा घे पुरावा. ईशाचे खरे वडील राजन सावंत आहे याच. राजन, केली मी त्यांना मदत. हो, कारण ईशाचे खरे बाबा कोण आहेत हे कळणं गरजेचं होतं. का राजन, आत्ता का? एक मिनिट, मग सगळ्यांचं काय चाललंय? सांगते ना, सांगते. सगळं अगदी सविस्तर सांग. तू जगाला प्रूव्ह करून दाखवलंस की विक्रांत ईशाचा बाबा आहे. मग हा राजन आला, तो म्हणाला की मी ईशाचा बाबा आहे. मग आम्हाला प्रश्न पडला की कशावरनं फक्त हा म्हणतोय की मी ईशाचा बाबा आहे म्हणून. कारण काय उद्या तुझा आणखीन कोणीतरी एखादा साजन येईल, तो म्हणेल की मी ईशाचा बाबा आहे म्हणून. आम्ही काय करायचं? मग आम्ही रिपोर्ट्स काढून घेतले. गोंधळ नको, गडबड नको, कुठल्याही प्रकारचं कन्फ्युजन नको. त्यामुळे मला आता पुन्हा हेच कन्फर्मेशन हवंय की तुम्हीच ईशाचे आई बाबा आहात. तरी देखील ईशाचा ताबा हा दळवी कुटुंबाकडेच राहील. ईशाचा हक्क दळवींना मिळणार आहे ही गोष्ट फायनल झाली आहे ना आपली. त्या बदल्यातच पैसे मिळणार आहेत मला. ओके, ठीक आहे. मग हे डिवोर्सचे पेपर्स यावर सही कर. हा, पण पैसे मात्र तुला उद्या मिळतील. ओके मोनिका, आता आणखी वेळ लावू नको. सही कर. उद्या आपल्यातले सगळे व्यवहार संपणार. मोनिका थांब. मी सांगतोय ना, नको करूस ते. राजन, आपलं सगळं ठरलं होतं ना, मग आता थांबायला का सांगतोयस तू? मोनिका ऐक माझं प्लीज. पण का? मी सांगतोय ना तुला, म्हणून सही करू नकोस. राजन प्लीज, आपलं सगळं आधी ठरलं होतं, आता का नाही सांगतोयस तू? कुठे ठरलंय सगळं? सगळं तोंडी ठरलंय. फक्त पेपर्स मध्ये काय लिहिलंय हे आपल्याला काय माहित. सही करू आपण, नाही म्हणत नाहीये मी, पण आत्ता नको. इतके दिवस गेलेत, आणखी एक दिवस गेला तर काय फरक पडतो.
पैसे मिळायला उशीर होईल ठीक आहे, पण पेपर्स मध्ये यांनी काही गल्लत केलेली असली तर कुणी सांगावं? तोंडी एक बोलून पेपरवर वेगळंच लिहिणारे आम्ही नाहीये. हे सगळं ना मोनिकाला जमतं. क्लॅरिटी राहावी तुमच्याशी म्हणून मी ह्या सगळ्या गोष्टी डिस्कस करते. तुम्हाला जे हवं आहे ते सगळं द्यायला आम्ही तयार आहोत. मग आता प्रॉब्लेम काय? मी तुम्हाला मदत केली हे मान्य आहे, पण आफ्टर ऑल मोनिका माझी होणारी बायको आहे. तिचं हित हीच माझी प्रायोरिटी आहे. मोनिका ते पेपर्स घे, निघूयात आपण. मला कळत नाहीये ही दोघं अचानक अशी कशी काही वागलीत. मलाही कळत नाहीये त्या दोघांनी असं कसं केलं अचानक. आता आपण त्यांना जरा वेळ देऊया. शेवटी तो मोनिकाचाच मित्र आहे, असंच काहीतरी वागणार. खरे तू मात्र अगदी कमालच करून टाकली चित्रमध्ये. आमच्या ध्यानीमनी नसताना DNA रिपोर्ट मोनिका समोर असे टाकलेस तू. काय कर कसं काय जमवलंस तू? म्हणजे त्या राजनला राजी कसं केलंस? अरे मधु काका, हा. हे सगळं ना फक्त याच्यामुळे घडलेलं आहे. क्रेडिट गोज टू हिम. मी फक्त त्याला DNA रिपोर्ट्स काढण्यासाठी म्हणून मदत केली, बस एवढंच. योग्य पाऊल उचललंस ना तू. मधु काका, मी मोनिकाला काय आज ओळखतोय का? आणि मला खात्री नव्हती की राजन हाच ईशाचा खरा बाप आहे. पण मला शंका कधी आली माहितीये? जेव्हा माझी आणि राजनची भेट होऊ नये म्हणून मोनिकाची घालमेल सुरू झाली ना तेव्हा. अच्छा. आणि मला कळेना की जर राजन ईशाचा खरा बाप नाहीये तर आमच्या दोघांच्या भेटीला मोनिका इतकी का घाबरते? आणि माझ्या मनातल्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं राजनकडेच होती. म्हणून मी त्याला गाठायचं ठरवलं. पण नशीब तो तुला भेटायला तयार झाला. हो, कारण त्याला सुद्धा अनेक प्रश्न पडले होते आणि या प्रश्नांची उत्तरं आम्हाला मोनिकाने दिली नसतीच. म्हणून मग आम्हीच भेटायचं ठरवलं. काय रे, कसं काय जमवलंस तू? म्हणजे गाठलंस कुठे त्याला तू? योगायोग होता असंच समजा. त्या दिवशी नाही का मी लवकर जायला निघालो होतो आणि अचानक विक्रांत, आपली पहिली भेट तशी जरा घाईतच झाली होती नाही? हो. सो राजन, तो म्हणजे तूच ना? येस, मीच तो मोनिकाचा मित्र. कालपासून तुला भेटायचा प्रयत्न करत होतो, शेवटी आत्ता भेट झाली. मला तुला प्रश्न विचारायचे. हो, मलाही. म्हणून तर भेटायचं होतं ना. तू मोनिकाला सांगितलंस का तू मला भेटायला येतोयस ते? नाही नाही, तिला नाही सांगितलं. तुला चांगलंच माहिती आहे, स्वतःचा फायदा नसेल तर ती मला कुठलीही गोष्ट करू देणार नाही, आणि तुझा फायदा असेल तर नाहीच नाही. पण माझा फायदा तू का करून देशील? कारण त्यात माझाही फायदा आहे. एकमेकांचे मित्र शोभता तुम्ही, फायदा बघून वागणारे. बरं, हे सगळं बोलण्यापेक्षा आपण थेट मुद्द्यावर यायचं का? येस, शुअर.
गो अहेड. मग यामध्ये फायदा कसा आहे? हे बघ ईशा, ही बायोलॉजिकली तुझी मुलगी नाहीये, हे सिद्ध करण्याची हीच वेळ आहे. करेक्ट. आणि ईशा ही बायोलॉजिकली तुझी मुलगी आहे हे तू सिद्ध कर. त्यासाठी तू तयार आहेस? ऑफकोर्स. पण एक्झॅक्टली काय करावं लागेल ते मी तुला सांगतो. तू मला दुपारी येऊन भेट. ठीक आहे. एक्सक्यूज. आय थिंक मला निघाला हवं. भेटू. येस, बाय बाय. गाडी थांबव. राजन, गाडी आत्ताच्या आत्ता थांबव, मला उतरायचंय. काय झालं एवढं चिडायला? राजन प्लीज माझा हात सोड. आणि यापुढे मला भेटण्याचा प्रयत्न अजिबात करायचा. म्हणून मूर्ख आहेस तू एकदम. का केलंस तू ते सगळं? काय गरज होती राजन? त्यांची मदत करायची काय गरज होती तुला? तुला वाचवण्यासाठी. मला वाचवण्यासाठी का स्वतःच्या स्वार्थासाठी? तुला वाचवण्यासाठीच केली. राजन प्लीज काही बोलू नकोस. तू केवढी मोठी चूक केलीस कळतंय का तुला? आणि ईशाचं काय एवढा पुळका आलाय तुला अचानक? मला त्या घरातनं बाहेर पडायचं होतं म्हणून मी ते सगळं केलं होतं आणि तू काय केलंस? हे सगळं करून पुन्हा मला त्याच्यात अडकवलंयस. ऐक माझं जरा. मला काही ऐकायचं नाहीये. किती मेहनत करून मी हे प्रूव्ह केलं होतं की विक्रांत ईशाचा बाबा आहे, कारण त्या घरात मला माझं स्थान टिकवून ठेवायचं होतं. पण तू काय केलंस? सांगून मोकळा झालास की तू ईशाचा बाबा आहेस. का राजन, का केलंस तू हे सगळं? हे सगळं किती महागात पडणार आहे कळतंय का तुला? हे सगळं करून ना माझ्या पदरी काही पडणार नाही, ते तुलाही काही मिळणार नाहीये. व्हेरी रॉंग मूव्ह. झालं? राग उकून झाला? आता शांतपणे मी काय सांगतोय ते ऐक जरा. तुला वाटतं ना तेवढा मूर्ख नाहीये मी. इनफॅक्ट एकदा फसल्यामुळे शहाणाच झालोय. आणि हे जे तू बघितलंस ना आता, हे त्याचंच प्रात्यक्षिक होतं असं समज. प्लीज काही बोलू नकोस. मला सांग, तू ईशाचा बाबा आहेस हे प्रूव्ह करून आपल्याला या केस मध्ये किती तोटा होणार आहे याचा विचार केलायस का तू? तोटा कसला? आजच्या मीटिंग नंतर एक गोष्ट तर स्पष्ट झाली की आता मोनिकाला काही द्यायची गरज नाही. असं कसं म्हणतोस तू? अरे कसं काय काय मधू काका, बाबांनी पत्रामध्ये स्वच्छपणे लिहून ठेवलंय ना की त्यांनी हे सगळे पैसे या घरातल्या दळवी नावाच्या मुलीसाठी ठेवलेले आहेत. बरोबर? म्हणजे त्या मुलीचा बाप दळवी पाहिजे हा आहे का? दळवी नाही ना. मग दादा बरोबर बोलतोयस तू. आपण ना त्या मोनिकाला सरळ फोन करून कळवून टाकू, आम्ही काही तुझं देणं लागत नाही. त्या विक्रांतला तू ईशाचा बाबा म्हणून खोटं सिद्ध केलं आणि ते बाहेर सांगू असं धमकावून घाबरवलं सगळ्यांना. पण आता घाबरायचं कारणच नाही. आपल्याकडे रिपोर्टचे कागद आहेत आणि त्यावरून राजनच तिचा बाप आहे हे सिद्ध झालंय. अरे तुम्ही दोघं कसा विचार करत बसलाय? आता मला सुद्धा असंच वाटायला लागलं तिला काहीही द्यायला नको. नाही मधू काका, आपल्याला द्यावं लागेल. तिला जे जे हवंय ते ते आपल्याला द्यावंच लागेल. काय काय कशासाठी द्यायचं? हा उगाचच. अरे तूच सिद्ध केलंस ना की ईशाचा बाप कोण आहे ते. मग विषय संपला नाही का?
तिला ना एकदा तरी शह देता यावा अशी एक तरी संधी मिळावी अशी मी प्रार्थना करत होतो आणि ती संधी आता मिळाली तर तू विक्रांत नाही का म्हणतोय? हे बघ, मला तर वाटतं की तिला एक दमडी सुद्धा आपण द्यायची नाही. मला चांगलंच माहित होतं की पैशांच्या मोहापायी आणि भावनेच्या भरात तू त्या डिवोर्स पेपरवर साईन करायला तयार होशील. हे सगळं होण्याआधी डिवोर्स पेपरवर साईन करायचा विचार तरी कसा केलास ग तू? एक गोष्ट लक्षात ठेव मोनिका, एकदा का तुमचा डिवोर्स झाला ना की तू दळवी राहत नाही. मग तू ही दळवी नाही, मी ही दळवी नाही, मग कशाला देतील ते आपल्याला पैसे? माय गॉड, बरोबर बोलतोयस तू. त्यांची घाई मला समजत होती, तिथेच डाऊट आला मला. ओके, पण एक मिनिट, तुला एवढं सगळं जर कळतंय तर मग तू खरं का सांगून टाकलंस त्यांना? नाही म्हणजे जर तू ईशाचा बाबा आहेस हे त्यांना सांगितलं नसतंस तर काय फरक पडला असता? कम ऑन मोनिका, ऑफकोर्स फरक पडला असता. असं काय करतेस? अक्कल काय घाण ठेवून आलीस का कुठे? अगं ईशा तर आपलं मेन ट्रम्प कार्ड आहे. हे बघ, कायदेशीररित्या ते तिचे कोणी नाही, पण इमोशनली ते सगळे गुंतले, स्पेशली विक्रांत. कसं आहे, पैशांवरचा हक्क सोडता येतो, माणसांवरचा हक्क सोडणं इतकं सोपं नसतं. कळतंय काही? हे बघ मोनिका, आज हे सिद्ध झालं की ईशा माझी मुलगी आहे, तू तिची आई आहेसच. तर आपण त्यांना जर असं सांगितलं की तुम्ही ईशा आम्हाला देऊन टाका कारण आम्ही तिचे खरे आई बाबा आहोत, तर त्याला ते तयार नाही होणार. का? कारण ते इमोशनली इन्व्हॉल्ड आहेत ना तिच्यात. आणि मग आपण तिच्यावरचा आपला हक्क सोडावा म्हणून ते आपल्याला वाटेल ती किंमत द्यायला तयार होतील. अगदी आत्ता देत आहेत ना त्याच्यापेक्षा कैक पटीने जास्त. बाई कुछ बात समझ में? माय गॉड, राजन तू फारच स्मार्ट आहेस यार. मला खरंच माहिती नव्हतं. तेच तर चुकलं ना तुझं. या पण कधी कधी ना मला प्रश्न पडतो की तू एवढं सगळं माझ्यासाठी का करत असशील? मोनिका, तू विसरली असशील. आठवतंय जाताना मी काय सांगून गेलो होतो? तू माझी होणारी बायको आहेस. याआधी जो पैसा मिळणार होता ना तो फक्त तुझ्यामुळे मिळणार होता, त्याच्यावर माझा काहीच हक्क नव्हता. पण आता मलाही जरा ईशाचा फायदा होऊ देत की. आफ्टर ऑल बाप आहे मी तिचा, मलाही कमवू देत पैसे थोडे. स्मार्ट आहेस तू. प्रत्येकाला आपल्या पैशांची सोय करावीच लागते ग मोनिका. मी तीच तजवीज करतो. आता कळतंय मी तुझा का विचार करतोय ते. बिकॉज आय लव्ह यू. बर, आता आपल्या हातात पैसे येईपर्यंत आपल्याला एक गोष्ट मात्र करावी लागणार आहे. ईशाला आपल्याला आपल्या बरोबरच ठेवावं लागणार आहे. अगं आई बाप होत तुझे, नाही तसं वागू ना थोडा वेळ, ठीक आहे?